नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी आणि क्रंची टी टाइम स्नॅक। एकदा बनवला की दिवसभर खात बसाल आणि मुलांनाही खूप आवडणार। माझा नातू दक्ष, त्याला मी एकदा स्कूलसाठी याचा टिफिन दिला होता। त्याला इतका आवडला की स्कूलमधून आल्याबरोबर मला म्हणाला, आज्जा मला हा स्नॅक रोज टिफिनला देत जा म्हणे। म्हणूनच आज ही खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग सुरुवात करूया। पुरीसाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया। या ठिकाणी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि तेल। आता आपण या पिठाचा घट्ट गोळा भिजवून घेऊया। सगळं साहित्य मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता त्यात 2 चमचे तेल टाकते आणि घट्ट गोळा भिजवून घेते। हे बघा, असा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा। भिजवलेल्या पिठातून मी एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे। आता मी बारीक पोळी लाटून घेते याची। हे बघा, अशी बारीक पोळी लाटून घेतलेली मी। आता काट्या चमच्याने असं टोचून घ्यायचं, म्हणजे पुरी फुगणार नाही तळताना। आता आपण एका वाटीच्या साहाय्याने पुऱ्या करून घेऊ, कट करून घेऊ त्या पोळीच्या। गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं होतं। गॅसची फ्लेम लो केलेली आहे। आता मी एक एक पुऱ्या या तळून घेते। हे बघा, आपली पुरी छान खरपूस तळली गेलेली आहे। हे बघा, आपली पुरी तयार झालेली आहे। सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत। खूप कुरकुरीत झालेल्या आहेत त्या। हे बघा, तुम्हाला मी तोडून दाखवते, आवाज पण येतोय तिचा। तर असा बनतो आपला क्रिस्पी आणि क्रंची टी टाइम स्नॅक। चहा सोबत एकदम परफेक्ट लागतो। नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल तर सुपर थँक्स देऊन सपोर्ट करा। तुमचा सपोर्ट आम्हाला अजून छान छान रेसिपीज आणायला मोटिवेशन देतो। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।